श्री क्षेत्र तुळापूर भीमा, भामा आणि इंद्रायणी या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले व स्वयंभू महादेवाची प्राचीन मंदिरे असलेले श्री क्षेत्र तुळापूर, तसेच स्वराज्यासाठी ऐन तारुण्यात आपले जीवन अर्पण करणारे छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ असलेले तुळापूर। तुळापूर पुणे शहराच्या ईशान्य दिशेला पुणे शहराच्या शनिवारवाड्यापासून 33 किलोमीटर अंतरावर आळंदी लोणीकंद रोड लगत आहे। खासदार श्री अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नातून समाधीकडे जाणारा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा बनवण्यात आला आहे। या ठिकाणी पार्किंगसाठी 20 रुपये आकारले जातात। हे समोर आपण पाहत आहोत हे आहे तुळापूरचे प्रवेशद्वार। तुळापूरचे अगोदरचे नाव नागरगाव आणि याच तुळापूर नगरीत एक दुर्दैवी प्रसंग घडला। ह्या महाराष्ट्राच्या मातीने जसे स्वराज्यातील आनंदाचे क्षण अनुभवले तसेच दुःखाचा डोंगरही अनुभवला। स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजांची हत्या असाच एक दुर्दैवी दिवस। हे समोर पाहत आहोत हे आहे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक। छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संभाजीराजांनी राज्यकारभार आपल्या हाती घेतला। स्वराज्याच्या शत्रूंना अक्षरशः सळो की पळो करून सोडले। परंतु फेब्रुवारी 1689 साली संभाजीराजांना मुघल बादशाह औरंगजेबाने रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे कैद केले व आधी नगर जिल्ह्यातील बहादूरगड आणि नंतर तुळापूर येथे आणले। तब्बल 40 दिवस त्यांचा प्रचंड छळ करून येथेच अत्यंत हलाखीने 11 मार्च 1689 साली त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। जवळच नदीच्या काठावर वसलेले वडूबुद्रुक या गावात त्यांना अग्नी देण्यात आला। आता आपल्याला स्वराज्य सहजपणे गिळंकृत करता येईल असे औरंगजेबाला वाटू लागले। परंतु या घटनेने महाराष्ट्र संपूर्ण पेटून उठला आणि त्यामुळेच औरंगजेबाला स्वराज्यावर संपूर्णपणे कधीच विजय मिळवता आला नाही। ही आहे छत्रपती संभाजीराजांचे परममित्र कवी कलश यांची समाधी। ह्याच ठिकाणी संभाजीराजांच्या अगोदर कवी कलश यांची हत्या करण्यात आली होती। तर मित्रांनो, ही आहे छत्रपती संभाजीराजे यांची समाधी। हेच ते ठिकाण, याच ठिकाणी संभाजीराजांनी अखेरचा श्वास घेतला। अशा या घटनाक्रमामुळे तुळापूर आणि वडूबुद्रुक या दोन्ही गावात छत्रपती संभाजीराजांची समाधीस्थळ पाहायला मिळतात। अनेक हाल अपेष्टा होऊनही त्यांनी शरणागती पत्करली नाही। महाराष्ट्रात त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस बलिदान दिवस म्हणून साजरा केला जातो, तर या ठिकाणाला बलिदान स्थळ म्हणून ओळखले जाते। हे ठिकाण आजही तरुणांसाठी शक्तीस्थळ आहे। तुळापूरचा थोडासा इतिहास पाहूयात। शहाजीराजे आणि आदिलशाहीचा सरदार मुरार जगदेव यांचा तळ इंद्रायणी आणि भीमा यांच्या काठावर नागरगावी पडला होता। मुरार जगदेवास आपल्या बैठकीच्या हत्तीची तुलना करण्याची इच्छा झाली, पण एवढा थोर बच्चा कसा जोखावा याची त्याला काही केल्या उकल होईना। मग शहाजीराजांनी पुढे होऊन त्याला तोड सांगितली। हत्तीचा बच्चा भीमा आणि इंद्रायणी यांच्या संगमातील डोहातल्या एका नावेवर चढविण्यात आला। त्या वजनाने नाव जेवढी डुबली तेवढ्या जागेवर खून करून घेतली। मग बच्चा उतरवून त्या खुणेपर्यंत नाव बुडेल एवढे दगड धोंडे नावेत चढविले आणि त्या दगडांच्या भारा इतके सोने नाणे दान करण्यात आले। तेव्हापासून या नागर गावास तुळापूर म्हणून ओळखले जाऊ लागले।
तर मित्रांनो, तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन करण्यासाठी कोल्हापूरमधील निगवे गावचे शिवछत्रपती मर्दानी आखाडा यांचे विद्यार्थी आणि प्रशिक्षक आले होते। त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीसमोर लाठीकाठी, दानपट्टा आणि शिवकालीन युद्धकला सादर केली। राज्य आपले देश दोही मारुनी घालावे परिते देवता संशय नाही धरावा अवकाशी हल्लपल्ला करावा मुलूक कळवाची बोलवावा धर्म संस्थापनेसाठी पुण्यदिन श्री शिवछत्रपती महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। राजमाता जिजाऊ माता की जय। हिंदू धर्म की जय। भारत माता की जय। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे। तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।